हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण उपवासाचे आप्पे कशी बनवायचे ते बघणार आहोत. तर खूप लोक उपवासाला काही खात नाही, पण भरपूर लोक आहेत त्यांनी उपवास करतात पण उपाशी राहणंसुद्धा जमत नाही. त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी ना आपण आप्पेचा बॅटर तयार करून घेऊया. तर एक मोठा बाऊल घेतला आहे, त्यामध्ये 1 कप इतकं भगर घ्यायचं आहे, अर्धा कप इतकं साबुदाणा ॲड करायचा आहे. तर इथे मोठा किंवा बारीक कोणताही साबुदाणा घेतला तर चालेल. माझ्याकडे मोठ्या साईजचा होता, जो आपण खिचडीसाठी वापरतो तो घेतलेला आहे. आणि आता त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण आज उपवासासाठी बनवत आहोत ना, त्यासाठी आपल्याला धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर आता त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याची प्युरी तयार करून घ्यायची. छान असा बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. तर इथे मी सगळं भगर आणि आपला साबुदाणा धुतलेला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेते आहे. तर बघा इथे मी पूर्णपणे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतलेला आहे. जर तुम्हाला मिक्सरच्या पॉटमध्ये डायरेक्टली तुम्ही जर न धुता डायरेक्टसुद्धा साबुदाणा आणि भगर ॲड करून बारीक पावडर तयार करून घेऊ शकता आधी, पण मी इथं धुवून घेतलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे पॉटमध्ये आणि त्यानंतर त्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. एकदा मिक्सरला फिरवून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी आणि दही ॲड करायचं आहे. जर आपण आधी ॲड केलं ना तर लवकर बारीक होत नाही, म्हणून मी एकदा मिक्सरला फिरवून घेतला आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि अर्धा कप इतकं दही ॲड करायचं आहे. आणि दही ॲड केल्यानंतर मिक्सरला परत एकदा लावून घ्यायचं आहे. एकदम फाईन बारीक करून घ्यायचं आहे. जसं आपण आप्पेचा आपला बॅटर असतो की नाही, तसंच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि आपला आप्पे बॅटर इथे तयार झालेला आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ, बाकीचे काही इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेऊया. आधी तरी व्यवस्थित मिक्स करून घेते. बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, यापेक्षा पातळी नाही किंवा एकदम जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. जास्त घट्ट झालं की फुलत नाही व्यवस्थित, म्हणून अशा प्रकारचं आपल्याला बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे छान एअर भरेल आणि आप्पे व्यवस्थित फुगेल. तर बघा आप्पेचा बॅटर इथे मी बनवून घेतलेला आहे. आता त्यामध्ये ना 2 मीडियम साईजचे बटाटे इथे मी ती क्लिप घेणं विसरली जे ॲड करताना, पण सिंपल आहे, काही नाही. 2 बटाटे घेतले, त्याला शिलवून घेतलं, वरची साल काढली, त्यानंतर त्यांना ग्रेटरने ग्रेट करून घेतलं. अशा प्रकारे लच्छामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या बॅटरमध्ये ॲड करायचं आहे. चवीपुरतं अर्धा चमचा इतकं सेंधा मीठ ॲड केलेलं आहे. 2 मिरची बारीक चिरून घेतलेल्या त्या पण ॲड करून घ्यायच्या आहेत. अर्धा चमचा जिरा ॲड केलेला आहे आणि आता बॅटर आपला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित इथे मी बॅटर मिक्स करून घेतलेला आहे आणि आपला आप्पे बॅटर इथे तयार झाला आहे उपवासाचा. आता लगेच आपण आप्पे बनवून घेऊया. तर तुमच्याकडे वेळ असेल ना, तुम्ही याला 10-15 मिनटासाठी असंच ठेवू शकता किंवा माझ्यासारखं इन्स्टंटमध्ये पटकन बनवूनसुद्धा घेऊ शकता. तर लगेच आपण बनवणार आहोत. तर आपल्या आप्पेला खूप छान जाळीदार बनवण्यासाठी ना, यामध्ये मी थोडंसं 2 चिमूटभर इतकं खायचा सोडा ॲड केलेला आहे. मिक्स करून बाजूला ठेवलं आहे 5 मिनटासाठी. जोपर्यंत आपला बॅटर थोडासा रेस्टवर आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर मी इथे ना अर्धा वाटी इतकं भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. 3 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मिरच्या कमी किंवा जास्त करू शकता. पाव चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि 2 ते 3 चमचा इतकं दही ॲड करून घ्यायची आहे. तर इथे मी 3 चम्मच दही ॲड करून घेतली आहे आणि यामध्येच आपल्याला पाव चमचा इतकं जिरा ॲड करायचं आहे. हवं ना, तुम्ही जर कोथिंबीर उपवासाला खात असाल ना, तर तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण ॲड करून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर बघा आपली चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. सर्व करून घेते. जर तुम्हाला आवडत असेल ना, तर ते यावरून तुम्ही मोहरी आणि थोडंसं कढीपत्ता टाकून तडका बनवून घेऊन यावर ॲड करू शकता, पण मी सिंपलमध्ये ठेवली आहे चटणीला. चटणी तयार आहे. लगेच आप्पे बनवून घेऊया. तर गॅसवर आपल्याला आप्पे पॅन ठेवायचं. गॅस ऑन करून घेऊया. व्यवस्थित पॅनला गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या बुडाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे तेल लावल्याने ना खूप सुंदर क्रिस्पी आप्पे होतात आणि चवीला खूप छान लागतात म्हणून, आणि इझिली पण रिमूव्ह होतात. त्यासाठी थोडं आपल्याला आप्पे पॅनमध्ये तेल लावून घ्यायचं. अशा प्रकारे ब्रशने लावून घ्या किंवा माझ्यासारखं चम्मचने पण ॲड केली तरी चालेल. तर बघा सगळीकडे ना तेल लावल्यानंतर व्यवस्थित गरम करायचं आहे आणि थोडं आप्पे बॅटर ॲड करायचं आहे. खूप जास्त भरायचं नाही. अशा प्रकारे जसं मी दाखवते तसंच ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे आप्पे आपले छान फुलतील. एकदम मोठे पण नाही होणार, छान होतील. तर अशा प्रकारे सगळीकडे आपल्याला बॅटर भरून घ्यायचं आहे. झाकण लावायचं आहे. मीडियम गॅसवर आपल्याला 5-6 मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत वरची लेअर पूर्णपणे शिजणार नाही, अशा प्रकारे ट्रान्सपरंट होत नाही, तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला पलटवून घ्यायचं आहे. जर थोडेसे कच्चे असताना पलटवायला गेलं का इकडे तिकडे फैलतो बॅटर, त्यासाठी ना पूर्णपणे कमी गॅसवर शिजवायचं, त्यानंतर पलटवून घ्यायचं. तर बघा छान आपले आप्पे इथे तयार झाले होते आणि मी एक करून सगळे आप्पे इथं पलटवून घेतलेले आहेत अशा प्रकारे चम्मचनी.
आणि एकदम इझिली पलटतात, काही जास्त तुटत नाही किंवा चिटकत नाही. खूप सोपे आहे हे आप्पे बनवणं, अजिबात चिकटलेले वगैरे नाही आहेत. बघा किती इझिली रिमूव्ह होत आहे. चम्मच लावल्याबरोबर पलटत आहे, म्हणजेच आपले आप्पे एकदम परफेक्ट बनवून ते तयार झालं आहे. आप्पे बनवून तयार झाले. दोन्ही बाजूनी छान कलर येईपर्यंत भाजून घेतला आहे. आता सर्व करूया. तर एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे बघा सगळे आप्पे इथे मी. तर इथे मी सगळे आप्पे काढून घेतलेले आहे प्लेटमध्ये. आणि आता आपले आप्पे सर्व करण्यासाठी तयार आहे. चटणी पण तयार आहे. एकदम टम्म फुगलेले जाळीदार आप्पे बनवून तयार झाले उपवासाचे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.